नाही, हे असं व्हायला नको होतं. आवाज कशाचा आला? तुळजा, तू तेजूजवळ थांब, मी बघते. ठीक आहे. आजपर्यंत आमच्या घराण्यात कधी पहिल्यांदा मुलगी जन्माला आली नव्हती. आता बी तसंच व्हायला हवं होतं. नाही, पण आम्ही आमच्या घराण्याची परंपरा मोडू देणार नाही. घराण्याची परंपरा मोडण्यापेक्षा आम्हाला नको असलेल्या त्या 2 अपशकुनी पोरींचा पाळणारी कामा करणार आम्ही. पोरींना संपवून टाकणार आम्ही. खबरदार, योग पाऊल जरी पुढे टाकलं तर तुमच्या डोसक्यात जी काय चाललंय ना ती हितल्या हित काढून टाकायचं. ए मालन, तुझी एवढी हिंमत? आमच्यावर बंदूक ताणते तू? तुझी आम्ही काय अवस्था करू माहिती का तुला? मालक, धमक्या पास करा आता. तुमच्या असल्या धमक्यासनी मी भीक घालत नाही. आज पातूर तुम्ही लई जाच केला माझा. मी शांत बसली. माझ्या डोळ्या देखत माझ्या अक्कासनी तरी ढकलून दिल्याचा तरी बी मी शांत बसली. बरं आता नाही हा? पण आता जर तुम्ही तेजूच्या बाळांकडे वाकड्या नजरेने बघितलं तर ह्या बंदुकीतल्या गोळ्या मी तुमच्या छाताडात उतरवून ठेवीन. तू भलत्यावेळी मस्करी करू नको. याचे लय गंभीर परिणाम भोगायला लागतील बरं तुला. परिणामाचं भ्या कुणाला धावताय मालक? परिणामाचं भ्या जर मला असतं ना तर ही अशी बंदूक तुमच्यावर ताणून आज तुमच्या मोहर मी उभी नसती. त्याच्यामुळं तेजूच्या बाळांच्या बाबतीत जरा जरी काय वाईट करायचा प्रयत्न केला ना तर जीव घेईन मी तुमचा. मागवा मालक. झाला तेवढा तमाशा लई झाला. आज एक बाई ह्या घरात बाळंतीण झाली. त्याच्यामुळं तिला त्रास होईल असं काय वागू नका. मागवा, मागवा म्हणत्या, मागवा म्हणत्या. माझ्यात एवढी ताकद कुठून आली मला ठावं नाही. पण तेजूच्या बाळासनी जर या राक्षसापासून वाचवायचं असेल तर माझ्यात ही ताकद अशीच जागी राहून दे रे देवा. तेजूच्या बाळासनी वाचव, त्यांचं रक्षण कर. मावशी जरा पेढे जरा. 2 मुली झाल्या तेजूला. आम्हाला आलो मी. दादा झालं वाटून सगळं. झालं ना? हा. एक काम करा, पुढची तयारी लागा. जाऊ. हा जाऊ चल. ए, ते घेऊन कुठे चाललंय? वाट्या गावात दे इकडं. धनील देऊ नको. पिसाळा ना. हे जरा. तेजूला 2 मुली झाल्या. आम्हाला आलो मी. सूर्या, लेका पुरी झाल्या म्हणतोय आज आणि पेढे वाटतोय सोय. अरे लेक झाल्यावर बर्फी वाटायची असती बर्फी. मामा, पेढे पण खाव्याची, बर्फी पण खाव्याची. फरक फक्त चवीचा असतो. अहो, मुलगा आणि मुलगीमध्ये फक्त दिसण्याचा फरक आहे. असतात एकसारखीच. अहो, दोघांच्यात पण उंची काढायची ताकद असती. आज मी पेढा आणि लाडूच वाटणार आहे. अजून एक पेढा घ्या. आवा दादा, हे धर पेढे. अरे सूर्या, खरंच तू वेगळायस. पोरींच्या जन्माचं स्वागत असं तुझ्यासारखं करायला लोकांना जमलं पाहिजे. खरंच आहे. असं जर स्वागत झालं ना तर बाईच्या जन्माचं सार्थकच होईल. येऊ का? चल. दादा, आम्ही त्या बाजूला वाटतो, तू ये. ए चल. बास का बास झालं. काल रात्री शत्रुजी काय वागला बोलला
ते खरंच लय धक्कादायक होतं. डॅडी आणि शत्रू या दोघांच्याही बुद्धीची ना कीव करावीशी वाटते मला. किती चुकीचा विचार करतायत ग दोघं जण. आणि या असल्या विचारांमुळे ना तेजूसाठी पुढे जाऊन कठीण होऊन बसेल. तेजूसारख्या पोरीच्या वाट्यालाही असलं भोग का आला असत्याल काहीच कळना झालंय बघ. अगं बघ की आजच बाळंतीण झाली आ. म्हणल्यावर घरात वातावरण कसं पाहिजे, किती आनंदी आनंद पाहिजे समधीकडं. घरातल्या माणसांच्या विचाराचा परिणाम होत नाही वे बाळंतीण बाईवर. पण आता हे या घरातल्या पुरुषांना कोण सांगणार. अगं शत्रूनं थोडा तरी समजूतदारपणे वागलं असं खरंच वाटलं होतं मला. पण माझं चुकलं. मुलींचे चेहरे पण बघितले नाहीत ग त्याने अजून. मग या अशा वातावरणात तेजूची मनस्थिती कशी पॉझिटिव्ह राहील सांग बरं मला. ते काही नाही, आपण लवकरात लवकर तेजूला तिकडच्या घरी घेऊन जाऊ बस. ती तर करता येईनच, परतवर आपल्याला तेजूची आणि तिच्या बाळाची लई काळजी घ्यावी लागणार आहे बघ. हो. जोगवा वाढ ग माय. आलास का? मी सांगितलं होतं तुला तुझ्या घरात लक्ष्मी येणार आहे म्हणून, आणि तुझी भरभराट होणार आहे. अगदी तसंच झालं. तुझ्या अंगी शानपण हाय पोरी. माणसासनी वळखायची कसब आहे तुझ्यात. आलेल्या गौऱ्यासनी जप, त्यांची नीट काळजी घे. त्यांच्या जीवावर कोण उठलं तर तुलाच त्यांचं रक्षण करावं लागल, त्यांची काळजी घ्यावी लागल. हे घे, देवी आईचा अंगारा आहे, त्या चिमुकल्यांच्या कपाळावर लाव. त्यांच्या आयुष्यात जी बी काय अडचण असेल ती दूर होऊ देल आणि तुझ्या घराची भरभराट होऊ देल. आई राधा उध उध. अभिनंदन सूर्या, मामा झाला. अभिनंदन सूर्या, मामा झाला. सूर्या अभिनंदन, तू मामा झालास गड्या. पण एक काम झालं केलंस. कोणत्याही वस्तूवर 1 किलो साखर फुकट. सूर्या, अरे तुझ्यासारखा मामा बघितला नाही का. तू बहिणींसाठी 10 तर लाखात एक आहेच, पण मामा पण लाखात एक झालायच. आता आता घरात 2-2 लक्ष्मी आल्यात म्हणलं एवढं केलं पाहिजे का नाही. हा दादा सगळं ओके मध्ये रेडी आहे. आता आपण तयार आहे, चला. सगळं व्यवस्थित आहे ना. मग मी सांगितलं तसं सगळं केलंच ना व्यवस्थित. मग अरे दादा तू सांगितलं ना आम्ही केलं नाही असं कधी झालंय का. सगळं सेट आहे, चला. आता वाजत गाजतच बघणार जायचं. देव तुमचं सतत रक्षण करो. छोटी आई, ही बाळ झोपलेली असताना किती निरागस दिसतात बघ ना ग. वय पर या निरागस जीवासनी ह्या घरात धोका आहे असं बाकीत सांगून गेली आहे ती जोगतीन. माझ्या जीवाला त्याच गोष्टीचा घोर लागलाय बघ तुळजा. ती नुसतं धोका आहे म्हणून सांगून गेली आहे, पण मला चांगलं ठाव आहे या बाळासनी कुणापासून धोका आहे ती. काय ग, कुठे हरवलीस? अगं ते बाळांसाठी गुट्टी करून आणायची होती ना, मी घेऊन येते. अगं थांब, मी जातेच खाली, मी आणते. बर. आता
आमच्याकडे हाच एक पर्याय शिल्लक आहे. आम्हाला या घरात नातू पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि तेव्हा शक्य होईल तेव्हा या पोरी त्यांचा मार्ग मोकळा करतील. आता जेव्हा या गुटीत हे ईश मिसळल तेव्हा त्यांच्याच आईच्या हातून या पोरींना ईशबाधा होईल. एकदा का ईश परिणाम दाखवायला लागलं का ईशा संपला. दुधाचं पातेलं उघडं कसं काय? छोटा इकडनं गडबडीत राहून गेलं असेल. ताईसाहेब, शोभा वाईट चहा मिळेल का आम्हाला? ताई मी बनवते चहा. तुम्ही एक काम करा, बाळांच्या आंघोळीची वेळ झालेली, त्यांच्यासाठी गरम पाणी काढून ठेवा. आणि हो, मगाशी कपडे वाळत टाकले होते ते जरा आतमध्ये आणून घडी घालून ठेवून द्या. ताई, आणि बाळांची ना 1-2-4 दुपटी पण काढून ठेवा. ती आता लागतील आपल्याला. आता कसं सांगू ताईसाहेबांना? ही कुठे बाळांना दिली तर त्यांचा जीव जाईल. ताई, जाताय ना? हां. छोट्याने तर आधीच सगळी तयारी करून ठेवली आहे. खरंच आधीच्या पिढीतल्या बायकांना किती मनापासून करायच्या ना घरातलं सगळं अगदी नीट करायच्या. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. सगळी कामं झाली ताईसाहेब. मी ते पाणी पण काढलं, कपडे पण कपाटात घडी घालून ठेवल्यात आणि बाळांची दुपटी पण काढल्यात. मी काय म्हणत होते या गुटीचं? एवढा वेळ का लागतोय आमच्या चहाला? झालंच आहे, देते. शोभाताई, तुम्ही एक काम करा, चहा झालाय तो कपात ओतून डॅडींना द्या. हां. ए शोभा, लक्ष कुठे आहे तुझं? हां, माफ करा. हा घ्या तुमचा चहा. ठेव बाहेर, आलो आम्ही. सगळं आमच्या मनासारखं होते. शेवटचा डाव तेवढा आमच्या मनासारखा पडला. त्या पोरींचा खेळ खलास. ताईसाहेब, ही तुम्ही बनवलेली गुटी आहे ना? हो का? काय झालं? शोभाताई, काय घुटीचं काय? नव ते आपल्याकडे रिवाज आहे ना, बाळासाठीची पहिली गुटी देवापुढे ठेवावी ती. हो का? सॉरी, मला माहित नव्हतं.
आपण बाळांना जर पहिल्यांदाच देत असू तर मग आपण देवाचा आशीर्वाद घेऊयात. चला मग. चला. अरे थांबलाय का? वाजवा. बोला. हा बँड कोण घेऊन आलाय? सूर्यदादा आलेत. भाच्यांचं स्वागत बँड बाजा लावूनच करतात. सूर्य त्याच्या बहिणीसाठी हे करूच शकतो यावर विश्वास आहे माझा. अहो तेजूला मुली झाल्यापासून त्याचा उत्साह इतका वाढलाय म्हणून तुम्हाला सांगते. खरंच सूर्यासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळाला हवा. तेव्हा तेजूच्या बाळांसाठी ही पहिलीच घुटी. त्यांना यातून सगळी सत्व आणि भरपूर पोषण मिळू देत आणि त्यांचं कायम चांगलंच होऊ देत ही इच्छा. ताईसाहेब, ही गुटी बाळांना नका देऊ. काय? अहो ही गुटी नका देऊ बाळांना. शोभाताई थोडं मोठ्याने बोला, ऐकू येत नाही. काय म्हणताय तुम्ही? अहो या गुटीमध्ये विष घातलंय. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय मालकांना हे समजा करताना. ही गुटी बाळांना द्याल तर त्यांचा जीव जाईल. हे सगळं बाळांचं आयुष्य संपवण्यासाठी केलं गेलंय. शोभाताई काय बोलताय, कळताय का तुम्हाला? ताईसाहेब, देवपूजेची वेळ झालीये. त्या दिव्यावरती हात ठेवून सांगते, मी जर खोटं बोलत असेल ना तर माझा जीव जाईल. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. मोठे मालक तेजूताईंच्या बाळाचा जीव घ्यायला निघालेत. त्यांनी गुटीच्या डब्यामध्ये विषारी औषध घातले. माझ्यावरती विश्वास ठेवा, हात जोडते मी. ही गुटी जर बाळांना दिली तर त्यांचा जीव जाईल.